हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरती होतोय। आठवड्याच्या सुरुवातीला बाजार उघडताच सेन्सेक्स 500 अंकांनी घसरलाय, त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अधिक तीव्र झाला। या संघर्षात आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे। हमासनं सुमारे 100हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलंय। इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात रक्तरंजित हल्ला मानला जातोय। या संघर्षात 300हून अधिक पॅलेस्टाईनींचाही मृत्यू झालाय। अभिनेता शाहरुख खानला पठाण सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे। शाहरुख खानला सरकारनं Y+ स्क्वॉड सुरक्षा देऊ केली आहे। शाहरुख खानला याआधी 2 पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती। शाहरुखच्या घरावर 24 तास पहारा असणार आहे। काँग्रेस नेते असलम शेख यांना धमकी देण्यात आली आहे। गोल्डी ब्राच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी मिळाली आहे। धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। आज या 5 राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत। निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षावर त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना टीकेचं लक्ष केलं होतं। त्याच भुजबळांच्या येवल्यात आज त्यांची सभा होणार आहे। यावेळी जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। परभणीत भाजपकडून निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे। भाजपच्या व्यापारी आघाडीचा मेळावा संपन्न झालाय। या मेळाव्याला लोणीकर पितापुत्र हजर होते। धाराशिवमध्ये पावसानं वक्रदृष्टी दाखवली आहे। त्याचा थेट फटका सोयाबीनला बसतोय। अशातच शेतकऱ्यांनी सोयाबीनला काढणीच्या कामाला सुरुवात केली आहे। अकोल्यात सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पीक वाया जाण्याच्या मार्गावर असल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे। एकरी उत्पादनात प्रचंड घट झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। मात्र अद्याप ग्रामीण भागात धुरळणी करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलंय। गिरोली बुद्रुक या एकाच गावातील दोन मुलं दगावलेली आहेत। अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे, त्यामुळे आरोग्य विभाग हा सतर्क झालाय। गेल्या 4 दिवसांपासून पालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावरती गेले। चंद्रपूर शहरात कचराकोंडी पाहायला मिळतेय। किमान वेतन आणि मागील कंत्राटदाराची थकीत देणी या मागणीवरती हा संप करण्यात येतोय। नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाचा अजब कारभार उघडकीस आलाय। शहरातील झाडं कापण्यासाठी एका झोनला 7.5 ते 15 लाखांचं कंत्राट देण्यात आलंय। गेल्या वर्षी याच कामासाठी 2 लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं। धाराशिवमध्ये गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येतोय। वनविभागाच्या कॅमेऱ्यात तो कैद होतोय, मात्र पिंजऱ्यात येत असल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे। छत्रपती संभाजीनगरात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विक्रम केलाय। यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीएच्या लेखी परीक्षेत या संस्थेतील तब्बल 44 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यातील 11 विद्यार्थ्यांचा प्रवेश एनडीएसाठी निश्चित झालाय। मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग महसूलच्या बाबतीत अग्रेसर ठरलाय। सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणी, प्रवासी वाहतुकीसह विविध माध्यमातून या विभागानं तब्बल 134 कोटींची कमाई केली आहे। कल्याण शहरात पहाटे पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं। धुकं इतकं दाट होतं की समोरील इमारती आणि रस्तेही दिसत नव्हते। पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसतेय। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरात उन्हाचे चटके जाणवतील। 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय। वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे। या ठिकाणी 36 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।
राज्यात 24 एप्रिलला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेसाठी अल्पावधी सार्वजनिक जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. त्यातून सुमारे 3500 मेगावॅट वीज निर्मिती लवकरच सुरू होणार आहे असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. लोणावळ्यात लेक व्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झालाय. एकाला वाचवण्यात यश आलंय. शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं दोघांचे मृतदेह बाहेर काढले. कोकणात यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झालाय. भात शेतीप्रमाणेच भात बियाणं शेती चांगलीच बहरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक शेतकरी भात बियाणं शेतीकडे वळलेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हजारो एकरात भात बियाणं शेती केली जाते. पितृपंधरवड्यानिमित्त भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी भेंडी, गवार, मटार आणि पावट्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20% वाढ झाली आहे. गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होतीये असं दिसून येत आहे. पुण्याच्या मनसर बाजार समितीत मागील 6 महिन्यांच्या तुलनेत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. कांद्याला उच्चांकी 301 रुपये असा बाजारभाव मिळालाय. कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजार आवारात 18,000 ते 20,000 कांदा पिशव्यांची आवक झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथे जीएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक स्फोट झाला. त्यामुळे खळबळ उडालेली होती. या स्फोटामुळे टँकरजवळच उभ्या असलेल्या 4 ते 5 स्कूल बसेस देखील पूर्णपणे जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या स्फोटाची तीव्रता इतकी होती की धुराचे लोट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून देखील दिसत होत्या. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे भवितव्य ठरवणारी महत्वाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर देखील करण्यात आलंय. तर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली होती आणि सरकारची विनंती मान्य करत न्यायालयानं आज सुनावणी निश्चित केली आहे. अंतिम सुनावणीमध्ये न्यायालय सिनेट निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह तसंच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे. मूळ पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवारांच्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा युक्तिवाद केला जाईल आणि याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोधी पक्षानं खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटानं महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेल असा दावा अनंत गीते यांनी केलाय. पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहीत नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिलेत. निवडणूक लढवण्यासाठी 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम केल्याचं रोहिणी खडसेंनी सांगितलं. आदित्य ठाकरे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी ते शासकीय रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. रुग्णांचीही विचारपूस करणार आहेत. संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्ण संख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा आणि रुग्णांकरता सुविधा आणि रिक्त पदं याबाबत ते अधिष्ठातांशी चर्चा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आवाहन दिलंय. ते विरोधात लढले तर किमान त्यांना माढा मतदारसंघातील विकास कामं दिसतील असाही टोला त्यांनी लगावला. ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारलाय. वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय. या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी सुद्धा या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला. राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित मोसमी पाऊस झालेला नाहीये. तेथील खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती देखील आहे. या जिल्ह्यातील 890 मंडळात खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार असल्यानं शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. शहापूर तालुक्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. पहाटे या धुक्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. तर या दाट धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलेली आहे. उन्हाचा चटका वाढू लागलाय. मान्सूननं एक्झिट घेताच पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यानं तिशी देखील ओलांडली आहे. शहरात विविध भागांमध्ये 33 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली गेली. ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवू लागली आहे. दुपारनंतर पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात पावसाळ्यामुळे गढूळ पाण्याचं प्रमाण वाढलंय. त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही शहरात साठवल्या जाणाऱ्या 32 सेवा जलाशयांमध्ये काही प्रमाणात गढूळ पाणी देखील आढळून आलंय. दरम्यान मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. कल्याण पूर्व भागात मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्या तसंच वितरण जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं केलंय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं रात्री भुयारी मेट्रो 3ची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. विद्यानगरी, MIDC आणि पुन्हा सिप्स दरम्यान भुयारी मेट्रो धावली आहे. तब्बल 17 किलोमीटरची धाव गाडीनं यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं MMRCLनं समाधान व्यक्त केलंय. गोरेगाव पश्चिमेतील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आठवड्याभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनवरून बऱ्हाणपूर आणि खांडवाला जाण्यासाठी वाढीव 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी आणि सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. भुसावळ विभागातील प्रवाशांना याचा लाभ होईल. ओला आणि उबर चालकांनी भाडं नाकारल्यास किंवा 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाल्यास त्याला 50 किंवा 75 रुपयांपर्यंत दंड लागणार आहे आणि ती रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार आहे. त्याबाबतचा धोरण मसुदा परिवहन विभागानं नेमलेल्या समितीनं तयार केलाय. धोरण मसुदा समितीची उद्या बैठक होणार आहे आणि त्यामध्ये या मसुद्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ब्लॉक घेऊन पायाभूत विकास कामं करण्यात येत आहेत. कोकण रेल्वेवरती 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत असतो. याच पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे आणि सायंकाळी 7 पर्यंत हे दर्शन बंद राहणार असल्यानं देवस्थान समितीनं सांगितलंय. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आलाय. अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. देवस्थान समितीनंच याचा व्हिडिओ जारी केलाय. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सगळीकडे सध्या गरब्याची धामधूम पाहायला मिळतेय आणि अमरावती शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन होत आहे. या ठिकाणी एका कार्यशाळेचं खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य सादर केलं. शिधापत्रिकाधारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारं धान्य याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात ठराविक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती. आता ही मुभा रद्द करण्यात आलेली आहे. त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आलंय. अन्यथा शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही असा निर्णय जारी करण्यात आलाय. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय. कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.